नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत, सिंधू ही फोनवर बोलत बोलत बाहेर येते तर काकू सिंधूकडे बघत राणीला म्हणते की अगं ही राणी राघवच्या लग्नापासून कुठेच बाहेर गेली नाही. व राजश्री म्हणते की आईया खरंच की. त्यानंतर काकू म्हणते की राघव तू आणि राणी आज कुठेतरी बाहेर डिनर डेटवर जा. त्यानंतर राणी म्हणते की राघव आपण विनूला सुद्धा सोबत घेऊन जाऊयात आणि त्यालापासून आपण कुठं घेऊन गेलो नाही खूप दिवसापासून. हे ऐकून मात्र काकू राजश्रीला म्हणते की आता तुझी सून शोभते बघ का राणी. राघव म्हणतो की ठीक आहे आपण विनूला सुद्धा घेऊन जाऊयात. चालेल मला. त्यावर राजश्री म्हणते की चालेल काय मी दोघांनी सुद्धा जायचंय. वहिनी काय म्हटली कळलं ना तुला. की विनूला व्यवस्थित सांभाळेल तुम्ही दोघे जा असं राजश्री राघव आणि राणीला सांगते. आवरण्यासाठी मधू आणि राघव आतमध्ये जातात तर तिरप्या डोळ्यांनी काकू ही सिंधूकडे बघते. विचार करते की सिंधू किती जरी राघवच्या जवळ येण्याचा प्रयत्न केला तरीही मी तुला येऊ देणार नाही. तर दुसरीकडे सिंधू ही तिच्या बेडरूम मध्ये येते तेव्हा सावी म्हणते की आई तुला एक विचारू का, तुला विनूच्या घरच्यांना आधीपासून ओळखते का. वर सिंधू म्हणते की अगं सावी तू किती छान चित्र काढलंस, बरं पटकन कंप्लीट कर. सावी म्हणते की आई तू मला फिरवतेस हे मला समजतं. वर सिंधू म्हणते की आता तू मोठी झालीस वाटतं सावी. तर सावी म्हणते की तू त्या घरच्यांना अगोदर पासून ओळखते का, मग ते तुझ्यावर का रागवता. सावी म्हणते की आपली तर काही चूकही नसते मग ते रागवतात का. सिंधू म्हणते की सावी विनू बरा झाला ना तर आपण इथून लगेच जाणार आहोत. ते सावी विचार करते की स्कूलमधून मला माझ्या फॅमिलीची सर्व माहिती द्यायला सांगितली. माझ्या फॅमिलीमध्ये मी आणि माझी आईच आहे मग मी काय करू. दुसरीकडे ऋतुजा आणि रेश्मा बोलत असताना सतत सावी तिथे येते आणि म्हणते की माझा प्रोजेक्ट कंप्लीट करायला तुम्ही मला मदत करशाल का. रेश्मा म्हणते की तुझ्या आईला सांग की मदत करायला. सावी म्हणते की तुम्ही जॉईंट फॅमिली मधून आहात ना म्हणून मी तुम्हाला विचारते. सावी म्हणते की बघा ना मी हे काय काढलंय. तर त्याचं ड्रॉइंग बुक मधले सावीचं चित्र रेश्मा आणि ऋतुजा बघतात. रेश्मा म्हणते की ही कोण आहे. तर सावी म्हणते ही माझी आहे. म्हणते की ही माझी आई आहे आणि ही मी आहे. आणि मी आहे. ऋतुजा म्हणते की बस विनूची फॅमिली बघितलं ना तू किती मोठी आहे ते. ऋतुजा म्हणते की तुझे बाबा कुठे आहे यामध्ये आणि ते खरे सुद्धा तुझ्या सोबत नाही. तर सावी म्हणते की ते नाही पण ते लवकरच मला भेटणार आहे. तेव्हा मात्र ऋतुजा हसू लागते. सावी म्हणते की त्यांनी माझ्यासाठी मेसेज लिहिला आहे झाडावर, ते लवकरच येतील. त्यात पाठीमागून सिंधू त्यांचे ते बोलणे ऐकते. हसतच रेश्मा आणि ऋतुजा म्हणतात की झाडावर कसे, तुला कुणीतरी ब्लँक केले असेल. त्यावर सावी म्हणते की माझे बाबा लवकरच परत येणार आहेत. मला माझ्या आईने सांगितलं आणि माझी आई कधीच खोटं बोलत नाही. तेवढ्यात राजश्री आणि रत्नाकर तिथे येतात. लगेचच ओरडत सावी म्हणते की मी फक्त तुम्हाला हेल्प मागितली होती तरी सुद्धा तुम्ही माझ्यावर आणि माझ्या आईवर का ओरडता. तेवढ्यात रत्नाकर म्हणतो की काय झालं रेश्मा, सावी का ओरडते. तेव्हा काकू पुढे येत म्हणते की ती सुद्धा तिच्या आईचीच मुलगी आहे. तेव्हा काय ऐकू नको एवढं रत्नाकर. रेश्मा म्हणते की काकू अगदी तुम्ही बरोबर बोलता, ती खरंच तिच्या आईवरच गेली आहे. तेवढ्यात मधू आणि राघव बाहेर येत. राघव म्हणतो की रेश्मा आणि सर्वजण राघवकडे बघू लागतात. तुझ्या म्हणते की लहान तर दिसतेच पण बोलताना किती चुरू बोलते बघितलं ना तुम्ही. त्यावर राघव म्हणतो की तुम्ही तिला जी वागणूक देता ना काकू ती चुकीची आहे. राघव सावीला खाली बसवतो व राघव सावीला समजावत म्हणतो की तू अजिबात काळजी करू नकोस, मी तुला प्रोजेक्ट मध्ये मदत करतो. त्यावर काकू म्हणते की राघव तू राणी सोबत बाहेर जातोस ना. राघव म्हणतो की आई मी राणी बरोबर नंतर बाहेर जाईल, हा सावीचा प्रोजेक्ट आहे, मी वेळेवर कंप्लीट करून देईल तिला. तू म्हणते की राघव आपण आल्यावर सुद्धा हा प्रोजेक्ट कंप्लीट करू शकतो. पण तुझं बरोबर आहे पण आपल्याला जर यायला उशीर झाला तर सावीचा हा प्रोजेक्ट डिले होईल. तेव्हा सावी म्हणते की पोलीस काका मला स्कूलमध्ये फॅमिलीची इन्फॉर्मेशन सुद्धा द्यायची, तेव्हा मी तुमच्या फॅमिली बद्दल लिहू का. राघव म्हणतो की बरोबर आहे सावी तू यांच्या सर्वांच्या बाबतली मी तुला मदत करील. राघव म्हणतो की इथे नको, इथे खूप डिस्टर्बन्स आहे. सावी चल आपण आपल्या रूम मध्ये बसूयात. म्हणून राघव सावीला घेऊन जाऊ लागतो आणि त्यानंतर राघव हा सावीला एका टेबलवर घेऊन येतो. तर सिंधू ती मागून किचन मध्ये बघू लागते. इकडे राघव हा ड्रॉइंग बघू लागतो आणि म्हणतो की सावी ही तुझी आई आणि तू मग तुझे बाबा ड्रॉ कर ना. नंतर राघव हा सावीला घेऊन ड्रॉइंग काढू लागतो. तेव्हा सिंधू राघवकडे बघत म्हणते की या क्षणाची कल्पना सुद्धा मी कित्येक दिवसांपासून केली होती. तेव्हा विचार करत सावीकडे बघत सिंधू विचार करते की सॉरी सावी, नीतीने माझे हात बांधले. तुझे बाबा आणि तुझी फॅमिली सगळी तुझ्या समोर आहे. तू म्हणते की जे सत्य मी अनुभवलं
तुझ्या वाट्याला येऊ नये, ते दुःख तुझ्या वाट्याला कधीच फिरकू नये म्हणून मी हे सत्य तुझ्यापासून लपवून ठेवले. सिंधू विचार करते की विनूला मला लवकरात लवकर बरं करावं लागेल. मी जर ते खूप दिवस राहिले तर सावी या माणसांमध्ये गुंतून पडेल. दुसरीकडे काकूही राणीकडे येत म्हणते की राणी बघतेस ना काय चाललंय, हे जर असंच चालू राहिलं ना तर मी तुला काय सांगू राणी. तुला पोट करत म्हणते की या मुलीच्या मार्फत सिंधू ही राघवच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत आहे. हे मी तुला कसं सांगू राणी. तू सिंधूला इथे राहायला बळजबरी केलीस ना, हे तुझी सगळ्यात मोठी चूक असेल असं काकू राणीला सांगते. पोट करत काकू ही राघवकडे बघते आणि बघ राघव किती प्रेमाने सावी सोबत खेळतोय. आणि हे जर असं चालू राहिलं तर सिंधू एका मिनिटात राघव, विनू आणि सर्वांना तुझ्यापासून लांब करेल. तर मधू म्हणते की नाही आम्ही असं कधीच होणार नाही. मधू म्हणते की मामी मी असं कधीच होऊ देणार नाही. दुसरीकडे सिंधू सावीकडे येत म्हणते की ही स्कूल कशी वाटली सावी तुला. सावी म्हणते की तू तर म्हणाली होतीस ना आई की ही स्कूल सुद्धा आपल्या स्कूल सारखीच असेल, पण ही स्कूल तर डिफरंट आहे. वर सिंधू म्हणते काय झालं सावी. सावी म्हणते की आमच्या स्कूलमध्ये ज्या मुली आहेत ना त्या ना खूप ऍटिट्यूड आहे. त्यावर सिंधू म्हणते की सावी त्या मुलींना तू काही केलं नाही ना, मारामारी केली नाही ना. त्यावर हसत सावी म्हणते की सावी बरोबर पंगा घेण्याची कोणाची हिंमत आहे का. सावी म्हणते की आई काल पोलीस काकांनी आणि मी जो प्रोजेक्ट केला ना त्यामध्ये मला A+ मिळाला. हे ऐकून सिंधूला खूप आनंद होतो और हसतच सावीचे कॉंग्रेट्स करते. सिंधू विचार करते की या आठवणीचं काय करू, त्या पुसता येत नाही आणि दूरही जात नाही. सिंधू म्हणते की आपल्याच घरात परकेपणाने राहणं हे दुःख खूप जड जातंय आणि हे कोणासोबत शेअरही करू शकत नाही मी. नंतर आता सावी ही सिंधूला पिझ्झा बनवायला सांगते. तेव्हा सिंधू म्हणते ठीक आहे. तर सावी खुश होते. सावी आणि सिंधू आतमध्ये निघून जातात. तेवढ्यात त्यांचे ते सर्व बोलणे ऐकून ऋतुजा आणि काकू एकमेकींसोबत बोलत पुढे येत म्हणतात की म्हटलं तसंच होतंय ना. तेव्हा ते म्हणते की बरोबर आहे काकू, तुम्ही जे म्हणतात ना तसं होऊ राहिलंय आणि रत्नाकर भाऊजी यावेळेस बरोबर असायला हवे होते. काकू म्हणते की इथून पुढे आता मला त्या सिंधूचे मनमानी नकोय, मला ती सहन होणार नाही. त्यावर ऋतुजा म्हणते की वहिनी तुम्हाला जे करायचं आहे ना ते करा. तर काकू विचार करत म्हणते की राघवला खुश करण्याचा या दोघींचा प्रयत्न चाललाय ना. त्यावर काकू म्हणते की त्यांचा हा बेत यशस्वी होऊन द्यायचा नाही. तर ऋतुजा म्हणते की सांगा ना, तुम्ही जे म्हणाल ना ते करील मी काकू. हसतच ऋतुजा म्हणते की या मुलीला राघव आणि राणीचा डिनर प्लॅन कॅन्सल केला ना याचा बदला तर घेतलाच जाईल. दुसरीकडे पिझ्झा बनवण्यासाठी सिंधू सर्व सामान घेऊन येते. सिंधू म्हणते की सावी मी येण्याच्या अगोदर तू रूमच्या बाहेर यायचं नाही, तुला सांगितलं होतं ना, तर का आलीस. तर सावी म्हणते की मला खूप भूक लागली होती ना म्हणून तुला बघण्यासाठी आली होते. फर्स्ट टाइमच आली बरं का, मी कधी खोटे बोलते का. तर सतत सिंधू म्हणते की कधीच नाही. त्यानंतर सिंधू ही सावी आणि विनूसाठी केक कॅडबरी देते आणि तर सिंधू आणि सावी खुश होते. नंतर सावी म्हणते की तू आई हातपाय धुवून ये, मी हे सामान डायनिंग टेबलवर ठेवते. सिंधू म्हणते की सावी नीट ठेव बरं का. दुसरीकडे ऋतुजा काकू ते की सिंधू आणि सावी जिथे जातात ना ते संकटामागून संकट येतात आणि किती भांडतात त्या. तर काकू म्हणते की गप्प राहा ऋतुजा, आपलं काय ठरलंय. तर ऋतुजा म्हणते की आता शांतीत क्रांती करायची. तर काकू म्हणते की हो मग मी सांगते नीट ऐक. आणि काकू ऋतुजाला त्यांचा प्लॅन समजून सांगते. नंतर आता लगेचच सुद्धा विनूसाठी पिझ्झा बनवू लागते. तिकडे सिंधू सुद्धा सावीसाठी पिझ्झा बनवू लागते. काकू आणि सिंधू दोघेही किचन मध्ये एकाच वेळेस पिझ्झा बनवू लागतात. सिंधू खूप सारा माल मसाला टाकून पिझ्झा खूप सुंदर बनवते. दुसरीकडे सावीला सिंधू पिझ्झा वाटते तर दुसरीकडे काकू सुद्धा विनूला पिझ्झा देते. नंतर विनू म्हणतो की आजी मी तुमच्या पिझ्झा ऐवजी त्या अगोदर मी डॉक्टर काकूनी बनवलेला पिझ्झा मी खातो असे म्हणत विनू आता सिंधूच्या हातचा पिझ्झा खातो. अखेरीस विनू आणि सावीला भन्नाट असा पिझ्झा करून काकू ला तोंडावर आपटवलेलं असतं. सिंधू ही विनू आणि सावीची खरी आई झालेली असते. तर आता गैरसमज दूर होऊन राघव सोबत सिंधू कशी एकत्र येते आणि सावी ही दुसरी तिसरी कोणी नसून आपलीच मुलगी असल्याचं सत्य राघवच्या समोर येणार आणि सिंधूने आजूक लग्न केले नाही हे सत्य राघवपर्यंत राघव हा पुन्हा सिंधू सोबत एकत्र येतात आणि मधू ही सगळ्यात मोठ्या चुकीने तोंडावर आपटते हे आता आपल्याला बघावयास मिळणार आहे. आणि ऋतुजाचे सर्व डाव फेल करून हुशार सिंधूने हुशारीने सावीला तिचे बाबा असे मिळवून देते. हे बघण्यासाठी आणि लग्नाची बेडी या मालिकेच्या पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा.